शेतामध्ये असताना त्या ठिकाणी खोक्या भोसले आणि त्याचे काही सहकारी हरणं पकडत होते आणि हरणं पकडताना यांच्या शेतामध्ये दिलीप ढाकणे यांच्या शेतामध्ये पकडत होते आणि हरणं पकडण्यास मज्जाव केल्यामुळं दिलीप ढाकणे यांना खोक्या उर्फ सतेज भोसले आणि त्यांच्या सहकार्याने अमानुष हाणमार केली. त्यामध्ये त्यांचे 8 दात पडले. तर इथला जबडा फ्रॅक्चर झाला आहे, त्यांच्या मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे, त्याच्या वार आहे. आणि ते SP ऑफिसला गेले असताना 19 तारखेला SP ऑफिसमधून त्यांना हाकलून देण्यात आलं. API धोरवड नावाच्या APIने SP ऑफिसमधून त्यांना हाकलून दिलं. त्यांनी का हाकलून दिलं याचीसुद्धा SP ऑफिसमधून हाकलून दिलं. तो व्हिडिओ माझ्याकडे सध्या आहे. आणि अशा प्रकारचा अन्याय झाला आहे त्यांच्यावर. आशीर्वाद कोणाचा आहे त्यांच्यावर? सुद्धा आका म्हणजे सूर्यदास आका काय झाकून राहत नाही. आता ते 100% सूर्यदासने करायला लावलेलं आहे आणि 100% हा सूर्यदासचा हस्तगत आहे. म्हणून त्या आकावसुद्धा गुन्हा दाखल नाही झाला तर उद्यापासून मी आमरण उपोषणला इथं बसणार आहे. सर्वजण शिरूर बंद करून उपोषणला इथं बसणार आहेत.